ही सिडकोची जी भिंत दिसते आपल्याला समोर, ही पूर्ण ज्याच्यावरती आपण सतत प्रशासनाच्या लक्षात आणून देत होतो जेव्हा हे काम सुरू केलं, हा पूर्ण पाईप सिडकोचा टाकला आहे. आणि तेव्हा मी स्पष्ट म्हटलेलं की हा फ्लो शहराच्या दिशेने येणार आणि आज दिसतंय स्पष्टपणे या लाटा ज्या येतात त्या शहराच्या दिशेने येतात. इकडे आपलं पेण शहर आहे आणि हा तिथे आपला ब्रिज आहे. सिडकोचं हे अत्यंत चुकीचं इंजिनिअरिंग आहे आणि सिडकोचा हट्टीपणा आहे हा, की त्यांनी नदीपात्रामध्ये जे सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा केला आहे, जरी त्याला परवानगी असली तरी ही बाब आपल्यासाठी अत्यंत घातक आहे पेण शहरासाठी. यामध्ये नगरपरिषद प्रशासन असेल, पलीकडचं ग्रामपंचायत प्रशासन असेल, हे वास्तविक सिडकोने जी जागा संपादित केलेली आहे त्याच्यात अतिक्रमण आहे ते काढून त्यांनी पलीकडून करणं अपेक्षित होतं. पण आता हे नदीचं पात्र इतकं घातक करून ठेवलं आहे आपल्यासाठी, भविष्यात फार मोठा फटका पुराचा बसेल, आताही बसू शकतो. कारण ती परिस्थिती दिसते. पूर्ण नदीचं जो फ्लो आहे नैसर्गिक तो असा होता, तो आता इकडे येतोय पेणकडे, पेण शहराकडे, हे दिसतंय स्पष्टपणे. अजून प्रशासनाला काय दाखला पाहिजे मला कळत नाही. आणि हा पाईप मात्र नदीतून ताबडतोब काढावा लागणार आहे, पूर्णपणे काढणं गरजेचं आहे तो. आणि त्यांनी संपादित केलेल्या जागेतूनच तो टाकला पाहिजे असंही स्पष्ट मत आहे. आणि सिडकोला उद्या जर नुकसान झालं काय तर ती जबाबदारी सिडकोची असणार आहे. ही ती पाईपची भिंत आहे. नदीचं पात्र इतकं सिडकोने कमी केलं अतिक्रमण करून की आज ही परिस्थिती आहे की भोगावती नदी अगदी पेण शहरामध्ये येते आहे. हे अशी परिस्थिती दिसते आणि याला सगळेच जबाबदार आहेत ज्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. नंदा म्हात्रे.